गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील सोंडाई किल्ल्यावर आणि इथून आपण इथून असं सरळ वरती ट्रेक चालू करणार आहे. तरीसुद्धा जास्त ह्या ट्रेकला काही जास्त म्हणजे वेळ लागत नाही. 1.5 ते 1 तासाचा ट्रेक आहे, त्याच्यावर जास्त टाईम लागणार नाही. आणि आत्ता वाजल्यात 7. तर बघूयात आता वरती जाईपर्यंत किती वेळ होते आपल्याला. चला भेटूया पुढे. आता आपण जस्ट 15 मिनिट पण नसेल 10 मिनिट चाललो आणि पूर्ण रस्ता प्लेन होता. म्हणजे रस्त्यासारखाच इथे रस्ता इथपर्यंत बनवला आहे. आणि इथून बरोबर आपण कड्याच्या खालीच पोचलो, म्हणजे सोंडाई किल्ल्याच्या खालीच आहे. बरोबर इथूनच चालू होणार आहे. इथे या बघू शकता, इथे सर्व माहिती वगैरे दिलेली आहे गडाबद्दलची. तरी तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता ही सगळी माहिती. चला आता इथून वरती चढायला चालू करूया. म्हणजे नॉर्मल चढाई आहे, एवढी पण हार्ड नाही आहे. स्लो जाऊ शकतो आपण. चला भेटू मध्ये वाटेमध्ये. संस्कारी मुलगी शूज काढूनच देवाची प्रार्थना करते. देवीची मला बुद्धी दे खूप सारी, डोकं चालू दे माझं, मी चालत नाही. थँक्यू मला टिळा लावल्याबद्दल. चला आता फटाफट. बघा मित्रांनो, हा असा खडकाळ रस्ता आहे, म्हणजे जास्त अवघड नाही आहे. तर नॉर्मल चालता येईल असं आहेच बऱ्यापैकी. इथे या दगडामध्ये थोड्या शिड्या कोरल्या आहेत, म्हणजे नॉर्मल थोडं कोरलेलं आहे. तिथून चालता येईल प्रॉपर. तिथून एक रस्ता आहे, इथून पण एक रस्ता आहे. चला या. जरा वेळ थांबलो असंच. हा मोरबे धरणाचा, हे बघू शकतो तुम्ही, मोरबे धरणाचा पूर्ण व्ह्यू. पूर्णपणे तो मोरबे धरण दिसते आणि त्या साईडला इरशाळगड, आणि बाकीचा या साईडला खूप सारा परिसर दिसतो. आणि तरी आपण एक 30 मिनिट झालेत इथपर्यंत व्हिडिओ बनवत आलो ना, त्याच्यामुळे. आणि इथे बघू शकता अर्ध्याच्या वर पोचलोय ऑलमोस्ट. हे राहिला कातळकडा दिसतोय पूर्ण याचा. चालेल, जरा वेळ इथे हा नजारा बघत बसेल आणि मग डायरेक्ट वरती. चला बाय. थोडंसंच बाकी आहे. आणि हे बघू शकता, हा खडकाळ रस्ता, म्हणजे इथून थोडं पावसाळ्यामध्ये थोडं हार्ड पडतं ना. आता उन्हाळ्यामध्ये एवढं काय हार्ड नाही आहे. दोन्ही साईडने रस्ते आहेत. हे काय डायरेक्ट वरती जाता येतं. ऑलमोस्ट तो खडकाळ रस्ता क्रॉस केलाय. आता मॅडमची बारी. इकडून रस्ता आहे, या साईडने रस्ता आहे. अरे खाली उतर. इथून येते ना, इथून ये. इथून येऊ शकते. ये मग चल, पटापट यायचं. खाली जाऊ नको डायरेक्ट. हा एक नंबर. मला दाखवू नको, मी आधीच बोलते. काय करशील आली.
चला झालं सर्व ऑलमोस्ट वरती पोचलोयच. चला आता वरती. मित्रांनो बरोबर या इथल्या कातळकड्याच्या खाली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही इथे दोन छोटे छोटे हौद आहेत. पण मला वाटत नाही इथलं पाणी स्वच्छ असेल, खूप घाण आहे इथलं पाणी. तरी मी बोलेल तरी उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये पिऊ नका, पावसाळ्यामध्ये चालेल पण उन्हाळ्यामध्ये नका पिऊ. सर्व काही जमले त्याच्यावर आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आजार होऊ शकतो. उलट्या होतील, जुलाब पण होतील. म्हणजे नको. तरी मी तर सांगेल कॅरी करून पाणी घेऊन या. पण वरती अजून एक आहे हौद, त्याच्यामध्ये बघू आपण तिथे पाणी पिण्यासारखं आहे का. जे ऐकून आहे मी पहिलं गेलो होतो पण तेव्हा त्या साईडला गेलो नव्हतो, डायरेक्ट वरती सोंडाई देवीकडे गेलो होतो. चला आज त्या बरोबर टाकीमध्ये जाऊन बघूयात की तिथे कितपत पाणी स्वच्छ आहे. चला वरती. हे बघा इथे एक बोर्ड लावलाय आणि मला वाटतं हा नव्याने बोर्ड लावलेला आहे. आम्ही आधी आलो होतो तेव्हा नव्हता. आणि याच्यामध्ये लिहिलंय इथल्या म्हणजे गावकऱ्यांची खूप श्रद्धा आहे, ही त्यांची देवी आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय म्हणजे इथे लिहिलंय की तुम्ही इथेच चप्पल वगैरे इथेच काढून, शूज असतील काही असेल तर इथे काढून तुम्ही वरती जा, कारण की ते एक डिसरिस्पेक्ट होईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इथेच चप्पल किंवा शूज काढा. हे बघा आता आपण जस्ट त्या बोर्डपासून वरती आलो आहे आणि ह्या मोठ्या मोठ्या 2 शिड्या आहेत. तरी इथून काही मस्ती वगैरे न करता तुम्ही वरती या हळूहळू. आणि इथे बघू शकता शिड्या लावायच्या आधी इथे तुम्ही बघू शकता इथं कातळकळ्यामध्ये पूर्ण शिड्या कोरल्या होत्या. म्हणजे पहिले लोक इथूनच जात होते या साईडने सरळ 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 असं वरती. इथून त्यात हौद आहे त्या हौदपासून वरती जात असत. पण आता ते खूप अवघड वाटायला लागलं होतं, त्यामुळे इथे शिड्या बसवल्यात. पहिल्या शिडीच्या वरती आल्यानंतर बघू शकता अजून इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि इथे पण सेम पाणी पिऊ शकत नाही तुम्ही इथलं, खराब वाटतंय. अजून 2 आहेत तिथल्या बघूयात आपण की तिथे कसं आहे पाणी, आणि वाटलंच तर तिथले पाणी पिऊ शकता तुम्ही. चला वरती आता सेकंड शिडीकडे जाऊयात. ही बघू शकता ही सेकंड नंबरची शिडी आहे. इथून जस्ट आपण वरती आलो आणि इथे हे 2 स्तंभ उभारलेली टाकं आहे. आणि हे पण सेम इथे पण पाणी पिऊ शकत नाहीत. अजून एक या साईडला एक टाकं आहे पण बघूयात. पण हे टाकं पूर्णपणे कोरडं झालेले, पाणी सुद्धा नाही इथे. बस बाकी आता असंच सांगता येईल की इथे पिण्यासाठी पाणी नाही आहे. तुम्हीच कॅरी करून घेऊन येऊ शकता जर आवश्यकता असेल तर. बिगिनर असाल तर शक्यतो पाणी तर घेऊनच या, कारण की इथलं पाणी पिण्याजोगं नाहीच आहे. आता सेकंड शिडी पार केली आणि तिथला 2 हौद छोटे छोटे ते बघितले आणि ह्या 3ऱ्या शिडीवरून आता जस्ट वरती आलोय आपण.
आणि इथून आल्यानंतर 2 मिनिटाच्या अंतरावर देवीचं मंदिर आहे. हे बघू शकता, तिथे भगवे लावलेत. तिथेच बघू शकता आपण पूर्णपणे गडाच्या माथ्यावर पोचलेलो आहे. आणि ठिकठिकाणी लिहिलं आहे, गडावर जाताना प्लास्टिक पिशवी, पाण्याच्या बाटल्या कचरा कुंडीत टाकाव्यात, नाहीतर घेऊन जा वाटलंच तर तुमच्या बॅगेमध्ये. पण शक्यतो गडावर कचरा करू नका. या आता आपण देवीचे दर्शन घेऊया. आता माथ्यावर आल्यानंतर आपण सोंडाई देवीचं दर्शन घेतलं. आणि तुम्ही बघू शकता की हा किल्ला तर जास्तीत जास्त टिहाळणीसाठीच वापरला जात असे. आणि इथून जेवढा परिसर दिसतो त्याच्यासाठीच हा किल्ला म्हणजे वापरला जात असे. तर आपण बघता की इथून कोणता कोणता प्रदेश इथे दिसतोय. इथून हा पूर्ण बघू शकता तुम्ही, हे माथेरानची लाईन दिसते. त्याच्यानंतर त्या साईडला प्रबळगड आहे, याच डोंगराच्या त्या साईडला. आणि इकडे इरशाळगड आहे. आणि इथून पूर्ण मोरबे धरणाचा व्ह्यू दिसत आहे. हा पूर्ण एवढा मोरबे धरण आहे. अशा तऱ्हेने हा सोंडाई किल्ला आहे. आणि हा जास्तीत जास्त म्हणता येईल की टिहाळणीसाठीच याचा उपयोग केला जात होता. आणि ह्या पूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. चालेल, आता निघूयात आपण. हा आपला लास्ट स्टॉप होता. तर चालेल, असाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. असाच एक गडाचा किंवा मंदिराचा. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि तुम्हाला या गडाबद्दल अजून काय माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा मला, जसं की या गडामध्ये अजून काय काय आहे. चला, बाय बाय.